नैतिकतेच्या आधारे भगवान गणेश मुंडेंचा राजीनामा घेणार अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंबाबत एक मोठं भाकीत केलंय। उद्या पत्रकार परिषद घेऊन आणखी पुरावे देणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पुरावे पाहून भगवान गणेश मुंडेंचा पाठिंबा मागे घेईल असं देखील दमानिया यांना वाटतंय। धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारा भगवान गणेश त्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर राजीनामा मागेल असं भाकीत अंजली दमानिया यांनी वर्तवले। धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन भगवानगडावर जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। आपण भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार असून ते पुरावे पाहून भगवान गणेश मुंडेंचा राजीनामा मागेल असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। भगवानगडानं पाठिंबा दिला तोच भगवानगड राजीनामा मागणार। नैतिकतेच्या आधारे भगवानगडच मुंडेंचा राजीनामा घेणार। अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं भाकीत। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीने पाठिंबा दिला होता। त्या पाठिंब्यावरून महंत नामदेव शास्त्री टीकेचे धनी ठरले होते। धनंजय मुंडेंना भगवानगडानं पाठिंबा देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला। यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया प्रचंड नाराज झालेत। लाभाच्या पदाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाले, त्यांना पाठिंबा देणं योग्य नसल्याचं दमानिया म्हणाले। भगवानगडानं म्हणजेच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागे घ्यावा असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलंय। हे सगळे पुरावे घेऊन मी भगवानगडावर जाणार आहे। ती मला वेळ देण्याची विनंती मी त्यांना करणार आहे, कारण मला हे पुरावे दाखवून त्यांच्याकडनं 2 गोष्टींचा आग्रह धरायचा आहे, विनंती करायची आहे। पहिलं म्हणजे भगवानगडाने जाहीर केलेला पाठिंबा हा धनंजय मुंडेंचा मागे घेण्यात यावा। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहण्याची नैतिकता गमावल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। येत्या काळात ज्या भगवानगडानं धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला होता तोच भगवानगड धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। हे सगळे पुरावे मी त्यांना नीट समजावून सांगणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेकडनं राजीनामा मागण्याचं काम देखील भगवानगडावरनं व्हावं अशी विनंती मी त्यांना करणार आहे। भगवानगड हे समाजाचं श्रद्धास्थान आहे, शिवाय नैतिकतेचं अधिष्ठान आहे। त्यामुळे भगवानगड धनंजय मुंडेंकडे राजीनामा मागणार असं कोणतं प्रकरण अंजली दमानिया उघड करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।